हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आपण आज 4 टक्स ब्लाउजचं स्टिचिंग कसं करायचं हे अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण ब्लाउज स्टिच करण्यासाठी ज्या काही तुम्हाला लागणारे इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो तुम्हाला मी म्हणत असते नेहमी, आणि बारीक सारीक सर्व गोष्टी तुम्हाला मी हे करणार आहे, सांगणार आहे. तर बघा, हा एक ब्लाउज आहे, तो आता आपल्याला स्टिच करायचा आहे आणि नेकसुद्धा सिंपलच आहे. पानगळा करायचा आहे, त्यांना पानगळा हवा आहे. तर पहा, चला आता तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण हे टक्स ब्लाउज कसं स्टिच करायचं आहे, ते टक्स किती अंतरावरती पाडायचे आहेत ते, आणि किती टक्स किती अंतरावर आणि कितीचे द्यायचे आहे ते तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरुवात करूया. तर पहा, इथे मी कपडा ऑलरेडी आपलं जे ब्लाउज आहे ते अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं आहे. त्याची उंची मी घेतलेली आहे, पूर्ण उंची 13 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी असं 14 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, आपण जेवढी तुमची हाईट असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं असतं बॅक पार्टमध्ये. त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचे आहे. तर या ब्लाऊजसाठी मी 5 इंचाचे शोल्डर जे असतात ते टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आर्म होल म्हणजेच मुंडा आहे, तो 5.5 इंचाचा टाकून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा, इथं आपल्याला जिथं आपण मुंडा टाकलेला आहे तिथं आर्म होलची गोलाई आपल्याला बॅक पार्टसाठी 1.5 इंचाची ठेवायची आहे. तर मी इथं 1.5 इंचावरती इथं बघा कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ब्लाऊजसाठी गळा रुंदी ती मी 2.25 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची जास्त आहे, 11.25 इंच गळा उंची आहे. त्यामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून 11.25 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीनं घेतलेलं आहे. वरच्या साईडला 2.25 इंच घेतलं होतं, तर खालच्या साईडला आपण इथं 2.25 इंचावरती मार्किंग करून हा जो बॉक्स आहे तो इथं रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा, बॅक टक्स आपल्याला टाकून घ्यायचे असतात. तर नेहमी मी 4.5 इंचावरती बॉक्स टाकून घेत असते बॅक टक्स, आणि वरच्या साईडला त्याची उंची जी आहे ती 4 इंच घेत असते. त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. जेवढी तुमची छाती असेल त्याचा 4था भाग प्लस 2 इंच करून घ्यायचा आहे. तर बघा, या ब्लाऊजची जी छाती आहे ती 8.25 इंच प्लस 2 इंच असं 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे 10.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 5 इंच पुढे एक्स्ट्रा घेतलेला आहे. जसं छातीचं घेतलं अगदी त्याच पद्धतीनं कमरेचं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. कमर इज इक्वल टू 6 + 1 + 2, म्हणजे कमर आहे 24 इंच, त्यामध्ये 1 इंच बॅक टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन करून घेतलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं होतं. आणि आता आपण गळ्याचा शेप जो तुम्हाला कोणता हवा तो टाकून घ्यायचा आहे. तर बघा, या कस्टमरला असा पान शेप हवा होता, सो मी पान शेप काढून घेतलेला आहे. जो आपण बॉक्स केला होता त्याच्यात थोडंसं बाहेरच्या साईडला काढून घेतलेला आहे आकार, कारण असं थोडासा ब्रॉड असल्यानंतर त्याला लुक छान येतो ब्लाऊज वेअर केल्यानंतर, आणि त्यांना ब्रॉडसुद्धा हवा होता, सो मी इथं तो थोडासा ब्रॉड करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण तो डार्क करून घ्यायचा आहे. डार्क करून काय घ्यायचा, कारण आपण ते पलटी केल्यानंतर आपण इकडच्या साईडला जो ड्रॉ करून घेतलेला आहे तो त्या साईडला सुद्धा उठून यावा याच्यासाठी. तर बघा, इथं मी ब्लाऊज फोल्ड करून घेत आहे अस्तर, आणि तिथे फोल्ड करून झाल्यानंतर त्याला थोडंसं टॅप करून घेणार आहे, जेणेकरून आपण जो गळा स्टिच करणार आहे त्यासाठी आपल्याला हे उपयोगी येणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण खूप सारे इम्पॉर्टंट टिप्स ज्या आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी लागत असतात, किंवा नेक रेडी करण्यासाठी कशा पद्धतीनं तो रेडी करायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, तुम्ही बघू शकता इथं दुसऱ्या साईडला सुद्धा हे उठून आलेलं आहे. तर ते आपण डार्क करून घ्यायचं आहे. डार्क करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही स्टिच करत असताना तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने दिसलं तर तुम्ही अगदी त्याचवरूनच तुम्हाला टीप देऊन घ्यायची असते. त्यासाठी वाकडी जर तुमची टीप गेली, इकडे तिकडे कमी जास्त झाली, तर तुमच्या गळ्याचा जो शेप आहे तो इथं चेंज होऊ शकतो. यासाठी तुम्हाला हे नेहमी डार्क करून घ्यायचं आहे, आणि पलटी करून घेतल्यानंतर डार्क करून घ्यायचं आहे. आणि ते मेन फॅब्रिकवरती ठेवण्याआधी आपल्याला मेन फॅब्रिकला दोन्ही साईडला, खालच्या आणि वरच्या साईडला इथे मी सेंटर काढून घेत असते, कारण तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा रेडी व्हावा यासाठी. आणि बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडला मी ब्लाऊज मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती सेंटर काढून घेतलेला आहे. आणि आता आपण अस्तरचा सुद्धा इथं सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बघा, इथं मी अस्तरला सुद्धा थोडासा नॉट लावून घेतलेला आहे वरच्या साईडला, आणि खालच्या साईडला अशी थोडीशी गळ्यापर्यंत लाईन लावून मारून घेत आहे, जेणेकरून आपण खालच्या साईडला जे मार्किंग केलं होतं मेन फॅब्रिकला ते त्याच्यापर्यंत व्यवस्थित ठेवूनच आपल्याला हा
जो नेक आहे तो इथं स्टिच करून घ्यायचा आहे किंवा ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ही स्टेप जी आहे ही खूप महत्त्वाची आहे, कारण तुमचा जो नेक आहे तो एकदम परफेक्टच रेडी होईल इथं. आणि इकडे तिकडे कापड हलू नये यासाठी आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता मी 4 ठिकाणी इथं पिना लावून घेतलेल्या आहे, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज शिवत असताना अजिबात कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये यासाठी. आता इथं बघा आपण पिना लावून घेतलेल्या आहेत आणि आता आपण इथं टीप देऊन घ्यायची आहे. पण त्याआधी तुम्ही बघा इथं मी नॉडसुद्धा अशी लावणार आहे, जी अंडरग्राऊंड नॉड आपण स्टिच करत असतो, म्हणजे जे आपल्याला नंतर वरून दिसू नये यासाठी बघा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथं जिथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तिथं आपल्याला नॉड लावून घ्यायची असते. तर बघा दोन्ही साईडला घेतलेलं आहे आणि जिथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे अगदी तिथंच आपल्याला ती नॉडचं एक टोक ठेवून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. जसं मार्किंग करून घेतलेलं आहे अगदी त्याच्यावरूनच आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे, कारण तुमचा गळा आत्ता जो आपण असा मार्क केला आहे तो अगदी परफेक्ट आलेला आहे. त्याच्या इकडे तिकडे अजिबात टीप जाऊन द्यायची नाही, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडू नये यासाठी. तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथं नॉड लावून घेतलेली आहे. आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे आतल्या साईडला ते आपण 1/2 इंचाचं मार्किंग सोडून 1/2 इंचाचं अंतर सोडून इथं कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय असं आपण हे कट करून घेतलेलं आहे. आणि जे आतल्या साईडला 1/2 इंचाचा जो आपला 1/2 इंचाची जी शिलाई माया आहे त्याला आपण थोडे थोडे नॉच देऊन घ्यायचे आहेत. तर त्याचं कारण बघा 2 ते 3 फायदे आहेत याचे. तर आपल्या ब्लाऊजला कुठेही नेकला कुठेही चुनी वगैरे येत नाही. आणि जिथं आपण असं गोलाई वगैरे देत असतो किंवा ज्या साईडला आपण टोक वगैरे केलेलं असतं तर तिथे तुमच्या ब्लाऊजचा गळ्याचा जो शेप आहे तो अगदी परफेक्ट यावा यासाठी, चुनी पडू नये यासाठी आणि तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये रेडी व्हावा यासाठी. तर पहा इथं आपण कटिंग करून घेतलेला आहे ब्लाऊजचा गळा आणि त्याला नॉचेस देऊन झाल्यानंतर मी आतल्या साईडला बघा अस्तरला इथं एक दाबटीप देऊन घेणार आहे, ज्याच्याने तुमचा गळा आहे तो एकदम प्रोफेशनल पद्धतीने किंवा एकदम परफेक्ट असा रेडी होत असतो. यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. तर बघू शकताय तुम्ही अजून एक जी फायनल टिप असते ती मारायच्या आधीच गळ्याचा शेप किती सुंदर दिसून येत आहे. तर पहा आता आपण त्याला फायनल टिपसुद्धा मारून घेतो आहे. अगदी हळूवारपणे आणि सावकाश तुम्हाला गळ्याचं स्टिचिंग नेहमी करायचं असतं. खूप महत्त्वाची टीप आहे ही, कारण खूप असं म्हणजे घाई गडबड किंवा ओढून ताणून खेचून अजिबात तुम्हाला ही गळा जो आहे तो रेडी करायचा नाही आहे. तर बघू शकता तुम्ही फायनल टीप मारून घेतलेली आहे इथं आता मी. आणि गळा तर असाही रेडी झालेला आहे. अजून याच्यावरती मला लेस वगैरे लावायची आहे, पण त्याच्या आधी बघा इथं तुम्ही बघू शकता मी मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते सगळ्यात आधी इथं जोडून घेणार आहे. तर याचासुद्धा आपल्याला ब्लाऊज शिवण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे, कारण तुमचा जो ब्लाऊज मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते इकडे तिकडे कुठेही तिरकं वगैरे स्टिच होऊ नये किंवा तुमच्या ब्लाऊजला कुठेही चुन्या पडू नयेत यासाठी आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं असतं, किंवा तुम्हाला स्टिच करत असताना पुढे जाऊन कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही याच्यामुळे. आणि मेन फॅब्रिक आहे ते आपण नेहमी, तुम्हाला तर माहीतच आहे, आपण मेन फॅब्रिक हे नेहमी अस्तरपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा कट करत असतो, तर ते आपण कट करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने मेन फॅब्रिक आहे ते इथं कट करून घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय आपला ब्लाऊज अशा पद्धतीने काही रेडी झालेला आहे. तर खालच्या साईडनं सुद्धा मी इथं मेन फॅब्रिक आहे ते एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये हा नेकसुद्धा रेडी झालेला आहे आणि ब्लाऊजचा बॅक पार्ट दिसत आहे. त्यानंतर इथं आपण लेस लावून घ्यायची आहे. तर लेस लावत असताना सुद्धा एकदम सावकाशपणे तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे, कारण लेस हा सुद्धा एक इम्पॉर्टंट रोलच आहे तुमच्या ब्लाऊज स्टिचिंगचा. तर बघा इथं जिथं खालच्या साईडला पॉईंट आहे तर तिथं थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे मी लेस. जसा तुमचा एकदम पॉईंट आलेला आहे किंवा जिथं असं टोक आलेलं आहे तिथं एकदम परफेक्ट बसून यावं यासाठी नंतर पुढे मी तुम्हाला दाखवेनच. तर बघा इथं हळूहळू करून मी पूर्ण लेस आहे तिथं लावून घेणार आहे ब्लाऊजला. एक्स्ट्राची लेस आहे ती मी इथं कट करून काढलेली आहे आणि एका साईडची टीप देऊन घेतलेली आहे. थोडंसं मागं पुढे जिथं आपण कट केलेले आहे लेस तिथं थोडंसं आपल्याला मागं पुढं करायचं असतं, जेणेकरून तुमच्या लेसचे जे धागे आहेत ते निघून येत यासाठी. आणि कोणतीही लेस असो, मोठी असो तुमची किंवा लहान असो, तर त्याला आपण डबल टिप नेहमी मारून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊजचा जो लुक आहे तो अजून सुंदर दिसून यावा यासाठी. आणि तुमची ती लेस आहे ती सुद्धा उठू नये किंवा उचलून वगैरे येऊ नये यासाठी. आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा नेकला एकदम सुंदर दिसतं यासाठी.
तर बघा इथं आपण आता लेससुद्धा गळ्याला जॉईन करून घेतलेली आहे. आता यानंतरची जी स्टेप आहे ती बघा, इथं किती सुंदर असा इथं नेक रेडी झालेला आहे. तर इथं आता आपण नंतरची जी स्टेप आहे ती आपली असणार आहे गळ्याचे ब्लाऊजचे जे बॅकचे टक्स असतात ते. तर बॅकचे टक्स हे तुमच्या ब्लाऊजसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात, कारण त्याच्याने तुमचा ब्लाऊज तुम्हाला एकदम व्यवस्थित बसतो, फिटिंगमध्ये सुद्धा आणि फिनिशिंगला सुद्धा सुंदर होतं. तर बघू शकताय तुम्ही मी दोन्ही टक्स पाडून घेतलेले आहेत. लटकनसुद्धा ह्या आपल्या नॉडला लावून घेतलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट आहे म्हणजे आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा कमरेला मी पट्टी लावून घेतलेली आहे, ती आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे आणि तिथं आता मी एक दाबटीप देऊन घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी दाबटीप नेहमी देऊन घेते, कारण मी इथं हात शिलाई घालत असते. तर काही लोक इथं टीप देतात. तर बघा जसं तुमचं एरियानुसार तुम्ही करू शकता. तर मी जरी ब्लाऊजची शिलाई कमी घेत असेल तरीही मी त्यांना परफेक्ट जास्तीत जास्त माझे 100% देण्याचाच प्रयत्न करत असते कस्टमरला. सो मी बघा फक्त याचे 160 रुपये घेणार आहे मी या ब्लाऊजचे. नंतर रेडी झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेन कसा ब्लाऊज रेडी झाला आहे. तर याचे फक्त मी 160 रुपये घेणार आहे. तर त्याचं फिनिशिंगसुद्धा तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन किती सुंदर येणार आहे ते हात शिलाई वगैरे झाल्यानंतर. तर बघा खालच्या साईडला टिप देऊन झालेली आहे आणि आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही बघू शकता असा काही आलेला आहे. तर बघा माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करत असते ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार आहेत किंवा त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येऊन जाणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची.